आदित्य ठाकरे बोलतायत, थेट जाऊया. त्यांच्या पत्नींना जसं क्रूरपणे मारण्यात आलं होतं, खरं तर हे नुसतं हिट अँड रन नाही तर मर्डरची ही केस झाली पाहिजे, ही आमची मागणी आहे. कारण हिट अँड रन तर एक गोष्ट आहेच, पण त्याच्याही पुढे जाऊन आता ज्या काही गोष्टी लोकांसमोर येत आहेत, मग सीसीटीव्हीचं फुटेज असेल, जे काही पोलिसांनी आपल्या समोर आणलेलं आहे की फरफटत नेल्यानंतर पुन्हा एकदा गाडीत चालक बदलले आणि परत त्यांना उडवलं गेलं, ही मर्डरची केस आहे आणि ह्याला मर्डरची केस म्हणूनच ट्रीट झाली पाहिजे, ही आमची मागणी राहील. दुसरं म्हणजे हलगर्जीपणा ह्याच्यात झालेला आपल्याला दिसत आहे. कारण साधारणपणे 60 तास एखादा अक्युज्ड, तो मिहीर शहा, हा शहा लपला होता कुठे, कसा लपला, सीसीटीव्हीमध्ये का नाही दिसला, का पकडलं गेलं नाही 60 तास, काही लपवण्याचा प्रयत्न होता का? मला वाटतं ह्याच्यावर घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी उत्तर देणं गरजेचं आहे. आणि आम्ही पूर्णपणे आज विचार करत होतो की जर हे पकडले गेले नसते तर आंदोलन छेडायचं की काय, पण आज नशिबाने हे पकडले आहेत. पण आज माझी मागणी हीच राहील की नुसतं हिट अँड रन नाही तर मर्डरची देखील केस या मिहीर शहावर टाकली पाहिजे. नवीन पॅटर्न राबवला जातोय का महाराष्ट्रात? गुन्हा घडल्यानंतर एक महाराज यांची वाद नकली आहे, त्यावरून एक विषय पूर्ण करू. कारण एक विषय पूर्ण करू, त्याच्यावर येऊ. कारण वाघनखांवर पण मला बोलायचं. आदित्य जी, शाहपुर से जो है मिहिर शाह को पकड़ा गया है, शाहपुर का रास्ता थाने से होके जाता है. मिहिर राजेश शाह को जो पकड़ा गया है, 60 घंटे लगभग लगे हैं. मेरा यही सवाल है कि 60 घंटे क्यों लगे, 3 दिन क्यों लगे? पहली बात तो यह है कि सीसीटीवी नेटवर्क पूरा है, इंटेलिजेंस नेटवर्क है, तो भी कोई ना कोई इसको मदद कर रहा था क्या, ये सवाल है. और दूसरी हमारी मांग यही रहेगी कि ये सिर्फ हिट एंड रन की केस करके ना ट्रीट किया जाए, इसे मर्डर करके देखा जाए, क्योंकि ये मर्डर हुआ है. मला वाटतं बघा, मी पहिल्याच दिवशी सांगितलेलं पोलीस स्टेशनमध्ये की मी कुठेही पहिलं राजकीय आरोप करणार नाही. गेल्यानंतर मला कळलं की काय कोणाचं कनेक्शन आहे. माझ्या मतदारसंघात असो, मुंबईत असो, महाराष्ट्रात असो, अशा घटना ज्या घडत आहेत, मी मागच्या वर्षीच्या अधिवेशनात पण मांडलं होतं की मरीन ड्राईव्ह सारख्या जागी, वरळी सीपी सारख्या जागी, वेस्टर्न एक्सप्रेस हायवे सारख्या जागी रॉंग साईड ड्रायव्हिंग सुरू झालेलं आहे. ड्रंक ड्रायव्हिंग वाढत चाललेलं आहे. ट्रॅफिक पोलीस आपल्याला अजून नाक्यावर दिसत नाहीयेत, ते झाडाआड वगैरे दिसतात पण नाक्यावर दिसत नाहीत. आणि हे सगळं होत असताना किती वेळ तुम्ही नुसतं सीसीटीव्ही फुटेज आणि तुम्ही बँकेतून पैसे काढणार की जीपे करणार की फाईन लावणार, ही एक गोष्ट झालीच. पण दुसऱ्या बाजूला ही सगळं कृत्य करून तो व्यक्ती पळू शकतो, तो शहा पळू शकतो. हे कुठच्या देशात होऊ शकतं? 60 तास लागतात. आणि हेच जर उलटा घडलं असतं तर मग कशी वागणूक मिळाली असती नाखवाला? पण नवीन विषय पूर्ण झाला की तसं एक गोष्ट पाहायला मिळत आहे की अशा प्रकारच्या ज्या घटना होत आहे, या घटनेमध्ये मुंबई पोलिसांचं खूप मोठं नाव आहे, परंतु 60 तास लागत आहे असा आपण आरोप करताय. बघा, मुंबई पोलीस खूप चांगलं काम करत असतात, दिवस रात्र मेहनत करत असतात. पण गृह खातं आणि गृह मंत्रालय, गृहमंत्री काय करत आहेत ते का स्वतः उत्तर देत नाहीयेत, ते का बोलत नाहीयेत? आम्हाला काय आता निबंध लिहून यायला लागणार त्यांच्याकडे? आदित्यजी, मुंबई असेल किंवा पुण्याची घटना असेल, या दोन्ही घटना मिहिर शाह को 7 घंटे लग जाते हैं पकड़ने के लिए. हम अगर पूरा सीक्वेंस देखें तो वो जो जूहू के बाहर से निकला था, वो सारे फुटेजेस हैं. आपके पास सही चैनल्स के पास बिल भी है, उसका सब है. तो अगर आपके पास आ सकता है तो गृह खाता क्या कर रहा है? आदित्यजी, पुण्याची घटना असेल किंवा मुंबईची असेल, आरोपीला पकडायला 60 तास घेतले जात आहेत. नेमकं काहीतरी घडतंय गृह खात्यामध्ये म्हणून होतं. हे आता आपण पॅटर्न राबवला जातो. हा, आपण त्यांना प्रश्न विचारला पाहिजे. कारण पुण्याची जी पण घटना होती, अनेक पत्रकारांनी ट्विट केलं की रात्री कोणी फोन केला. बघा, मी एक समजू शकतो, ऍक्सिडेंट कोणाकडून होऊ शकतो, पण ऍक्सिडेंट कुठच्या गोष्टीमुळे होतोय हे लक्षात घेणं गरजेचं आहे. ड्रंक ड्रायव्हिंग असेल, रॉंग साईड ड्रायव्हिंग असेल, ओव्हर स्पीडिंग असेल, तर त्याला हिट अँड रन किंवा आता मर्डर म्हणून ट्रीट केलं गेलं पाहिजे. ह्याच्यात कोण कोणाच्या मागे आहे, कोणाकडून फोन गेले, काय गेलं, हे आपण तपासलं पाहिजे. आणि हे सगळं होत असताना महाराष्ट्रातला नागरिक सुरक्षित आहे का? आज तुम्ही बघा, ट्रेनचे ऍक्सिडेंट देशभरात होत आहेत. तुम्ही विमानतळाला गेलात तर विमानतळ कोसळतंय, रस्त्यावर कोणी चालत असेल त्याला मागून येऊन गाडी ठोकते आणि सरकार त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. मग नक्की या देशात सुरक्षित आहे तरी कोण, हा प्रश्न विचारण्यात काय गरज? ब्लड सैंपल 60 घंटों बाद ब्लड सैंपल मिलने वाला है आपको, जो उन्होंने लिया होगा वो उसमें मिलने वाला है आपको. यही मेरा सवाल था. और इसलिए मेरी मांग यही है, अभी ब्लड सैंपल या इसमें न जाते हुए जो सीसीटीवी में दिख रहा है, जो ड्राइवर ने भी कहा है, जो विक्टिम है उन्होंने कहा है, नाखवा जी ने कहा है, उसे मर्डर जैसे ही ट्रीट किया जाए. क्योंकि हिट एंड रन की तो एक बात होती है, लेकिन इन्होंने घसीटते हुए डेयरी तक लेके गए और फिर रिवर्स में आके भी उड़ाया है. तो ये मर्डर ही है और मर्डर जैसे ही ट्रीट हुआ जाए.
नाही, पुण्यात होता. आता ह्याच्यात मला माहित नाही, मी फोनाफोनीमध्ये जाणार नाही. पण स्पष्ट गोष्ट ही आहे की गृह खातं 60 तास लागले कशामुळे हे त्यांनी उत्तर देणं गरजेचं आहे. या प्रकरणामध्ये आदित्यजी, मी आता राजकारणात जाणार नाही, पण नक्की कोण कोणाशी जोडलेला आहे, तो स्टिकर जो पक्षाचा होता तो कोणी काढायला मदत केली, लगेच नंबर प्लेट कोणी काढायला मदत केली, हे देखील लोकांसमोर आलं पाहिजे. आदित्यजी, गुजरातमधून मोठ्या प्रमाणात ड्रग्सची तस्करी मुंबईत होते, इतर महाराष्ट्रामध्ये होते. या प्रकरणामध्ये ड्रग्सचे सॅम्पल त्या मुलांच्या मधून मिळाले पाहिजे म्हणून 60 तासाचा डिले करण्यात आला असं वाटतं. बघा, हे मी हाऊसमध्ये पण बोललो होतो, मला वाटतं बाहेर पण कुठेतरी बोललोय. बल्क ड्रग पार्क इथून गुजरातला आणि गुजरातमधून ड्रग बल्क ह्याच्यात इथे आणतात. हा कुठचा न्याय आहे? कशासाठी असं होतं? आदित्यजी बारसुरी बरोबर आहे. आता इंद्रजित सावंत यांनी देखील आपल्याला आठवत असेल कारण मी देखील इतिहासाचा विद्यार्थी आहे. इतिहास अनेकदा वाचत असतो, ऐकत असतो, पाहत असतो, कारण आपलं सगळं मी पुस्तकं वगैरे ती ह्याच्यात असतो. इतिहास मला देखील आवडतो. आणि ज्या मिनिटाला मंत्री महोदयांनी सांगितलं होतं की वाघनखं ती अफजल खानाचा कोथळा काढण्याची आणत आहेत, मला वाटतं व्हिक्टोरिया अल्बर्ट म्युझियममध्येच खालती दिलेलं आहे की हे कन्फर्म नाहीये की तीच वाघनखं आहे. आणि मी जेव्हा हा प्रश्न उपस्थित केला होता, साधा प्रश्न होता, अख्खाच्या अख्खा पक्ष माझ्या अंगावर आला आणि तरी देखील मी त्या प्रश्नावर ठाम होतो. आज व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट म्युझियमकडूनच ह्या इतिहासकारांना उत्तर मिळालेलं आहे की तीच वाघनखं आहेत का, तर ती नाही आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे मग माझा उपप्रश्न हा येतो की मागच्या वर्षी मुनगंटीवार साहेबांनी 10 दिवस युकेचा दौरा केला होता, सगळ्या म्युझियममध्ये जाणार होते आणि महाराष्ट्राचं जे जे आहे तिथे ते आणणार होते. 1 वर्ष होऊन गेलेलं आहे, सरकारी पैसा वापरलेला आहे, टॅक्सपेअरचा पैसा वापरलेला आहे. मग त्या 10 दिवसाच्या ट्रिपचा किंवा सुट्टीचा महाराष्ट्राला काय फायदा झाला, हा त्यांनी इथे पोडियमवर येऊन जनतेला सांगावं. आदित्यजी बारसुरी